तर या बातमीवर आपलं लक्ष असेल। पुढची एक महत्त्वाची बातमी, अक्कलकोट शहरामध्ये आज पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असताना मंदिर परिसरामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उघडी असलेली दुकानं बंद करण्याचं आवाहन करत स्थानिक कार्यकर्ते बाहेर पडले। अक्कलकोटमधील हे स्थानिक कार्यकर्ते अमोलराजे भोसले यांचे समर्थक असून तेही या बंदमध्ये सहभागी झाले। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, काय नेमकं घडतंय या क्षणी? आता अमोल, जो माझ्या पाठीमागे दिसतोय हा मोर्चा निघालेला आहे। हा सर्वपक्षीय मोर्चा आहे। यामध्ये संभाजी ब्रिगेड आणि इतर सर्व संघटना आहेत, देवस्थानची सर्व मंडळी याच्यामध्ये सामील झालेली आहेत आणि हा विराट मोर्चा आता अक्कलकोटमध्ये शाही फेक प्रकरणाच्या निषेधासाठी निघालेला आहे। आपल्यासोबत यांचे प्रतिनिधी आहेत। काय नेमकी मागणी असणार आहे? काय नेमकी मागणी आहे? प्रवीण दादावर जो जीव घेणा हल्ला दीपक काटे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला आहे, त्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। या गटामध्ये जे जे सामील आहेत त्या सर्वांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि यापुढे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणाऱ्या बहुजन नेत्यावर महाराष्ट्रामध्ये हल्ला होऊ नये ही काळजी राज्य सरकार घेतलं पाहिजे। जर अशा पद्धतीचे हल्ले चालू राहिले तर महाराष्ट्राला बहुजन समाज रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधात फार मोठं आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही। ह्यातून मला हा इशारा द्यायचा आहे। अमोल, या पद्धतीने हा मोर्चा निघालेला आहे आणि सर्वच ह्याच्यामध्ये कार्यकर्ते नेते आक्रमक झालेले आहेत। कुठल्याही पद्धतीने अशा रीतीने यापुढे बहुजन नेत्यावर हल्ला होणार नाही याची खबरदारी शासन आणि प्रशासनाने घ्यावी ही त्यांनी मागणी केलेली आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत या मोर्चानंतर अशा पद्धतीचे हल्ले झाले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगितण्यात येतंय। अमोल, निश्चितपणे या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, कुठून कुठपर्यंत हा मोर्चा चाललेला आहे आणि या मोर्चाचा पुढचा कार्यक्रम कसा असेल? आता या मोर्चाला सुरुवात बस स्टँडच्या समोरून झालेली आहे। गावाच्या प्रदक्षिणा मार्गावरून हा जाणार आहे आणि ह्याची शेवटी सभा, निषेध सभा करण्याचं आता नियोजन सुरू आहे। मात्र जे आज दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार होता, हा अक्कलकोट बंद आज दिवसभरासाठी बंद ठेवायचा निर्णय झालेला आहे मोर्चेकऱ्यांचा। आणि त्यानुसार सर्व व्यापारी, सर्व जे दुकानदार आहेत त्यांनी याला पूर्णपणे साथ दिलेली आहे आणि यांनी एकमुखाने बंद केल्यामुळे आज अक्कलकोटमध्ये कडकडीत बंद झाल्यास दिसतोय। अमोल, निश्चितपणे सुनील, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारचा प्रतिसाद या मोर्चाला मिळतो आहे याच्याबद्दल सध्या काय चित्र आहे, कशा प्रकारे मोर्चेकऱ्यांनी या सगळ्यासाठी आवाहन केलेलं होतं आणि आता काय चित्र दिसतंय संपूर्ण अक्कलकोटमध्ये? अक्कलकोटमध्ये अमोल पूर्णपणे बंद आहे, पण या मोर्चाचे झेंडे बघितले तर रिपब्लिकन पक्ष असेल, शिवसेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, याशिवाय धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ही सर्व समाजाची लोक, स्थानिक नागरिक एकवटलेले आहेत आणि या सर्वांचा एकत्रित मोर्चा हा निघालेला आहे। त्यामुळे संपूर्ण इथं कुठल्या जातीचा व धर्माचा विषय नाही तर संपूर्ण अक्कलकोटवासी याच्यात सामील झालेले आहेत। अक्कलकोटचं जे मंदिर आहे त्या मंदिराचे मुख्य विश्वस्तही यामध्ये सामील आहेत। त्याचबरोबर अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले तेही यामध्ये सामील आहेत आणि याचबरोबर अक्कलकोटमधल्या सर्वच संघटना आहेत त्यांनी इथं उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। खूप मोठ्या पद्धतीनं महिलाही याच्यामध्ये सामील आहेत। निश्चित, धन्यवाद सुनील या सविस्तर माहितीबद्दल। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे येत राहू अधिक अपडेटसाठी। पुढच्या बातमीकडे वळूया। कालच्या राड्यानंतर राज ठाकरेंनी सरकारवर